हे बघा, माझ्याकडे ना भरपूर गुलाबी रंगाची ना गुलाबं फुललेत. तर मी ती सर्व गुलाबं काढते आणि बनवते गुलाबजल. चला या बघूया. हे बघा, गुलाबं खूप उंचावरती फुललेत. हे बघा, हे आमचं गुलाबाचं झाड आहे. आता मी हिला काय करते, गिरकीनी ही फांदी आहे ना गुलाबाची खाली घेते. ही बघा, ही गिरकीने ना मी ही बघा बघा किती गुलाबं फुललेत बघा. आता मी ना हिला या फांदीलाच पूर्ण कापते. काटे बघा किती आहेत. हे बघा, आहे ना, अशीच घेते मी. सुगंध पण काय छान आहे, मस्त. हे बघा, दोन असं भेटल्या फांद्या मला गुलाबाच्या. एकाच फांदीवरती बघा किती आहेत. हे याच्यामध्ये ना 2 दिवसापूर्वी वाटते फुलली होती म्हणून त्याच्या पाकल्या पडल्या. पण ज्या आहेत ना पाकल्या जुन्या झालेल्या त्यासुद्धा मी घेणार. आता बघते दुसऱ्या झाडावर, पांढरा पण झाडावरती ना भरपूर गुलाबं फुललेत, ते सुद्धा बघते मी आता. सफेद गुलाबाच्या झाडावरती ना फुलं नाही आहेत. हे बघा, अशी 2-4 दिवसापूर्वी अशी खराब झालेली आहेत. पण मी ती घेते, टाकत नाही. आणि हा बघा, हा एक आहे ना लाल गुलाब आहे. याच्या पण पाकल्या पडल्यात नाही, गुलाबावरच आहेत पाकल्या, पण ह्या सुद्धा मी घेणार. हे बघा, आता मी ना ह्या सर्व पाकल्या काढून घेते. हे बघा, मी आता काढते याच्या पाकल्या. हे बघा, हे बघा, मी एवढ्या पाकल्या काढून घेतल्यात. हे बघा, आता ना मी याला या बरणीमध्ये भरते. ही बघा, या छोट्या बरणीमध्ये भरते, दाखवते तुम्हाला. हे बघा, हे ना मी पाकल्या अशा बॉटल ना दाबून दाबून भरून घेतले. आणि आता याच्यामध्ये ना बसेल तेवढं मी हे बघा पाणी टाकते. हे बघा, बसेल तेवढं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. हे बघा, हे बघा, पाकल्या वर आल्या ना, आहे ना. हे बघा, आता मी याला 4 दिवस असंच ठेवणार. असं असं हलवणार मध्ये मध्ये. 4 दिवसाच्या नंतर आहे ना, एकदम जे गुलाबी रंग आहे ना सर्व पाण्यामध्ये उतरून येणार. तुम्हाला सांगू का मित्रांनो, मी मागे शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं गुलाबजलचं. तेव्हा मी ना पांढऱ्या रंगाचे गुलाब आहेत माझ्याकडे, मग त्याचं मी केलं होतं. छान झाला त्याचं गुलाबजल. आपण कधी चेहऱ्याला बेसन लावतो, दही लावतो, मलई लावतो. मग त्याच्यामध्ये थोडंसं ना याच्यातलं पाणी घेतलं ना 1-2 चमच्यानी चेहऱ्याला लावलं, अर्धा तास ठेवलं, एकदम आपल्याला फायदा होतो. आणि एक गोष्ट सांगू का तुम्हाला, जी मसूरची डाळ आहे ना ती काय करायची, भिजवायची आणि मिक्सरला एकदम मेणासारखी वाटून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये पण ह्याच्यातले 2 चमचे पाणी टाकून आपल्या चेहऱ्याला पूर्ण असं मसाज करायचा. एकदम चेहऱ्याला आपला फायदा होतो एकदम. हे बघा, आहे ना, हलते बघा पाणी. आता मी हे 4 दिवस ठेवणार. आणि मग नंतरला काय करणार, एक स्वच्छ कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने पूर्ण हे पाणी ना गाळून घ्यायचं आणि ह्याच बॉटलमध्ये भरायचं आणि बॉटल फ्रीजमध्ये ठेवायची. म्हणजे बघा, आपण कधी कधी चेहऱ्याला काय लावलं वगैरे की बर्फाचे तुकडे वगैरे असे फिरवतो की नाही, मग त्यापेक्षा काय करायचं, हा जर गुलाबजलचं पाणी आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर आणखीन आपल्याला बरंच आहे ना, बर्फ लावायची गरजच नाही, होय की नाही. कसं वाटलं व्हिडिओ मित्रांनो. ताजी ताजी माझ्या अंगणातली झाडावरची ताजी ताजी मी फुलं काढलेली आणि त्याचा गुलाबजल मी तयार करते. कसं वाटलं, बिना केमिकल काय नाही. तुम्हाला काय वाटतं, दुकानामध्ये काय काहीतरी मिसळत तर असणार की नाही. हे आपलं ओरिजिनल घरच्या घरी निसर्गामध्ये फुललेली फुलं, होय की नाही. माझ्या अंगणामध्ये तुम्हाला सांगू का, फुलाची बिलकुल कमी नाही आहे. खरंच पूजेच्या टायमाला पण ना, पूजेच्या वेळेला माझ्याकडे भरपूर परडी भरून फुलं मिळतात. आणि माझ्याकडे 3 रंगाची आहेत. एक पांढरा आहे, एक गुलाबी आहे, एक लाल आहे, तो कलम आहे. त्याच्या पण पाकल्या मी घेतल्यात, कारण का तो कलम आहे आणि पाकल्या काय जमिनीवर पडल्या नाही, मी घेतल्या त्या पाकल्या आणि याच्यात भिजवले. बघा कसं वाटलं मी. हे बघा, आताच ना जरा जरा रंग पाण्याचा गुलाबी दिसतोय मित्रांनो. हे बघा, खूप मला आनंद होतोय. तुमच्या पण जर कुंडीमध्ये वगैरे कुठे असतील गुलाबं तर त्याच्या पाकल्या खाली पडू देऊ नका. पाकल्या गोला करा आणि अशा बरणीत काचेच्या भरून ठेवा. बघा, ही ना याची हनी मधची बॉटल आहे. त्या बॉटल मी स्वच्छ साफ करून ठेवून देते. मग असं कधी ना कधी कामाला येतं का नाही,
टाकावपासून टिकाव. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ? आवडला तर नक्की लाईक करा आणि मला नक्की सांगा की मी केलेले हे गुलाबजलचं पाणी आणि त्याचं तुम्हाला मी माहिती दिली जराशी थोडीशी चेहऱ्याला लावण्यासाठी, ती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.